हॅलो गाईज, आज मी गेली होती एका ठिकाणी. तिथं तर मस्त पाण्याचं काहीतरी होतं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग. तर ते मी बघितलं फक्त की बाई तिथं पाण्याचा एकदम मोठा फ्लो चालू होता. नंतर मी पेट्रोल टाकायला गेली, म्हटलं काहीतरी बघू नवीन काय आहे. आणि तिथं ना ही मला बॅग भेटली, त्याच्यामध्ये काहीतरी खायला होतं, चॉकलेट्स होते त्याच्यामध्ये. ते बघून मला खूप भारी वाटलं म्हणून मी पटकन व्हिडिओ काढून घेतला. आणि मग बेलो म्हणून एक ड्रिंक आहे ती घेतली मी. चॉकलेटचं फ्लेवर घेतला त्यामध्ये. 100 रुपीजला ना बाई, एवढी बॉटल डायरेक्ट 100 रुपयाची. मी डायरेक्ट शॉक झाली एवढं पाहून. म्हटलं बाई असं काय नवीन नवीन काय आयटम येत आहे खायला प्यायला. आणि मी तर असं काय पित नाही, मी फक्त उसाचा रसवर जिंदाबाद आहे. 10 रुपयाचा उसाचा रस पिया आणि चांगलं राहा. पण आज म्हटलं ट्राय करू आपण काहीतरी. पण मला फिलिंग एकदम व्हेरी बॅड आहे, म्हणजे की मी आजारी आहे तरी पण मी थोडंसं ट्राय केलं, कारण की नवीन गोष्टी ट्राय करण्यात मजा आहे. आणि जर जुन्या गोष्टींमध्ये ठीक आहे, जुन्या पण गोष्टी चांगल्या आहे, पण नवीन गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे की काय काय नवीन. मग मी हा चॉकलेट्सचा फ्लेवर घेतला. चॉकलेट ॲपल ड्रिंक होती ती, आणि मग मी ती घेतली. त्यानंतरून बाकीचे पण काही गोष्टी घेतल्या मी. बिस्किट्स घेतले भरपूर, 3 बिस्किट्स घेतले मी. ओरिओ घेतला, बॉर्बॉन घेतला आणि हायड अँड सीक घेतला. ते सगळ्यांचं मिळून बिल 240 झालं. त्याने काय केलं, त्या बाटलीचं बिलच नाही घेतलं वाटतं. आणि चिप्स पण होते ना, मग ते सगळे महाग होते, त्याने बाटलीचं बिलच नाही घेतलं, आय थिंक सो. मग 240 रुपये झाले. आणि मग मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू उन्हाचा बघा, आणि इथं सावलीमध्ये बघा, म्हणजे की इथं बाहेर लय ऊन आहे, लय गरम गरम तापलं होतं आणि मध्ये एकदम सावली होती. आणि तिथं गाड्या वगैरे पण लावल्या होत्या, टेडी बिडी विकायला होते त्यांच्याकडे. मी डायरेक्ट बघून वेगळं वाटलं मला. घरी आली तर मला कळालं की माझं एक्झाम होणार आहे, कसली NPTELची कोर्सची. कॉलेजवाल्यांनी पूर्ण करायला लावले. सो मग ते कोर्स पूर्ण केला का मग सर्टिफिकेशन येईल, मग त्याचा अभ्यास करत होते मी. बघू आता कुठपर्यंत चालतो. बाय गायज, थँक्यू.